सर्वांना नमस्कार. माझं नाव माधुरी श्रीकांत काकडे. सर्वप्रथम मी माझ्या इनर स्पिरिच्युअलिटी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आपण या अगोदर पाहिलेलं आहे की आत्म्याची अनुभूती घ्यायची असेल तर त्याला साधनेची आवश्यकता आहे आणि साधना करायची असेल तर त्याला शरीराची गरज आहे, शरीरांची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच माझ्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे की स्थूल शरीर. आता आपण जर पाहिलं तर आपल्या डोळ्यांना जे हे समोर दिसते हे एवढं एकच शरीर आहे का? आपण अभ्यास कशाचा करायला लागलो की आत्म्याच्या अनुभवासाठी कशाची आवश्यकता आहे आणि तिथं आपण असा मुद्दा म्हटलं की शरीरांची आवश्यकता आहे. पण हे डोळ्यांना दिसणारं जे एक शरीर आहे तेवढं एकच आहे का? तर नाही आहे. अशी 7 शरीरं आपली आतमध्ये आहेत. पण आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये फक्त एकाच शरीराची, आउटर लेयरची, बाहेरच्या स्तराची माहिती घेणार आहोत. तर याला स्थूल शरीर असं म्हटले. मुळात शरीर म्हणजे काय? तर जे क्षणाक्षणाला क्षीण होतं त्याला शरीर असं म्हटलं जातं. आणि शरीर कसं, ते स्थूल शरीर नाव आहे आपलं याचं, स्थूल शरीर. स्थूल म्हणजे जडत्व. आता त्याला जडत्व किंवा जड का म्हटलं आहे? तर हे शरीर पंचतत्वांपासून निर्माण झाले, पंचमहाभूतांपासून निर्माण झाले. कोणती ती पंचमहाभूतं किंवा कोणती ती पंचतत्व? पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. आता ह्या तत्वांची जर आपण एक एक ओळीत माहिती बघायची म्हटलं तर याचा शरीरामध्ये काय समावेश आहे? तर पृथ्वी तत्वापासून शरीरातील हाडे आणि मांस निर्माण होतात, गंतामधली जाते, म्हणजे हाडे आणि मांस तयार होतं. जलतत्वापासून काय? द्रवपदार्थ, रक्त आणि रस निर्माण होतं. अग्नितत्वापासून काय? ऊर्जा द्यायचं काम करते, पचन आणि हालचाल किंवा उष्णता निर्माण करायचं काम हे अग्नितत्व करतं. वायूमुळं काय घडतं? तर चालना मिळते. चालना कशाला? श्वासाला किंवा हालचाल करायला, या गोष्टींना चालना मिळते. आकाशतत्वामुळं काय घडतं? तर आकाशतत्वामुळं आपल्या आतमध्ये स्पेस निर्माण होते. स्पेस म्हणजे काय? शरीरात पोकळी निर्माण होते आणि त्या पोकळीमुळेच आपण डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देतात का? ह्या आकाशतत्वामुळं ते आपल्याला देऊ शकतात. अशा प्रकारे हे पंचमहाभूतांपासून शरीर बनलेलं आहे, स्थूल शरीर बनलेलं आहे. म्हणून याला जड बनले. याला स्वतःची अशी चेतना नाही आहे, तर त्याला आत्म्याकडून चेतना पुरवली जाते. आता या स्थूल शरीराचा याच्यात कशाचा समावेश होतो? तर पंच ज्ञानेंद्रियांचा समावेश होतो, पंच कर्मेंद्रियांचा समावेश होतो, त्याचप्रमाणे इतर इंद्रियांचा सुद्धा समावेश होतो. आता पंच ज्ञानेंद्रिय कुठली? तर डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही पंच ज्ञानेंद्रिये. या पंच ज्ञानेंद्रियांचा समावेश होत होता. पंचकर्मेंद्रिय कुठली? हात, पाय, वाणी, गुदा किंवा जननेंद्रिये, या 5 तत्वांना कर्मेंद्रिय असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे इतर अवयव आपण म्हटले. इतर अवयवामध्ये कशाचा समावेश होतो? हृदय, मेंदू, फुफ्फुसे, यकृत किंवा किडनी इत्यादी अवयवांचा याच्यामध्ये समावेश होतो. आता स्थूल शरीराचं कार्य काय आहे? कार्य थोडक्यात बघूया आपण. म्हणजे कार्य एक 2 वाक्यामध्ये बघूया की ह्या शरीराचं मेन कार्य आहे, हे शरीर भोग भोगण्यासाठी निर्माण झालेलं आहे. म्हणजे भोग भोगण्याचं माध्यम म्हणून या स्थूल शरीराचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे कर्म करण्याचं साधनसुद्धा हे शरीरच आहे. आणि त्याचप्रमाणे जगाशी जेव्हा आपण संपर्क ठेवतो तर जगाचे व्यवहार करण्यासाठी सुद्धा या स्थूल शरीराचाच उपयोग होतो. थोडक्यात काय? भोग भोगण्यासाठी माध्यम, कार्य करण्यासाठी साधन आणि जगाशी संपर्क करण्यासाठी माध्यम म्हणून या स्थूल शरीराचं कार्य चालतं. आता आत्म्याचा अनुभव जर घ्यायचा असेल तर हा आत्मासुद्धा एक थोड्या प्रमाणात स्थूल शरीराचा उपयोग करून घेतो. आता या स्थूल शरीराच्या वेगवेगळ्या अवस्था बघूयात आपण. या शरीराच्या एकूण अवस्था आहेत 3. कोणकोणत्या? जागृत अवस्था, सुषुप्ती अवस्था आणि स्वप्नावस्था. जागृत अवस्था म्हणजे काय? की आत्ता तुमचा माझा जो एकमेकाशी संपर्क झाला होतोय किंवा बोलतोय आपण किंवा आपण दिवसभर जगाशी व्यवहार करत असतो, हे जागृत अवस्थेमध्ये करत असतो. सुषुप्ती अवस्था म्हणजे काय? संध्याकाळी आपण गाढ निद्रेमध्ये जातो, गाढ झोपेमध्ये जातो, तर त्या गाढ निद्रेला किंवा या गाढ झोपेला सुषुप्ती अवस्था असं म्हटलं जातं. याच्यामध्ये शरीर आणि मन दोन्हीही शांत असतात. आणि तिसरी अवस्था ही स्वप्न अवस्था. झोपल्यानंतर आपल्याला कधीकधी स्वप्न पडतात, तर ती स्वप्नांची अवस्था म्हणजे स्वप्नमय अवस्था. आता या स्थूल शरीराचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय? तर याला जन्म आहे, याला मृत्यू आहे, याला वाढ आहे, याला वृद्धत्व आहे,
कारण काल आपण जेवढा असतो त्याच्यापेक्षा आज आपण थोडंसं बदललेलं असतो, वाढलेलं असतो. दिवसेंदिवस आपली वाढ होत असते. काल आपण तरुण असतो, आज आपण वृद्धत्वाकडे झुकलेला असतो. कालांतराने आणखी आपण म्हातार होत असतो. म्हणजे वृद्धत्व किंवा वाढ हे याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे स्थूल शरीर अन्नावर अवलंबून आहे. अन्नामुळं हे शरीर पोसलं जातं आणि त्याचमुळं या वेगवेगळ्या रोगांना हे बळी पडतं. म्हणजे थोडक्यात हे रोगांना बळी पडणारं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि हे अन्नावर अवलंबून असल्यामुळं, अन्नामुळे याचं पोषण होत असल्यामुळं याला दुसरं नाव अन्नमय कोश असंही म्हटलं जातं. आता हे अन्नावर अवलंबून असल्यामुळं हे वेगवेगळ्या व्याधींना किंवा वेगवेगळ्या रोगांना पण बळी पडतं. तर अशा प्रकारे याचं शरीर हे आत्म्याचा आउटर लेअर असल्यामुळं जर आपण दोन्हीमधली जर तुलना केली, जर दोन्हीमधला जर फरक बघितला आपण, तर स्थूल शरीर हे नाशवान आहे, तर आत्मा हा शाश्वत आहे. स्थूल शरीर हे जड आहे, तर आत्मा हा चेतन आहे. स्थूल शरीर हे क्षणाक्षणाला बदलणारं आहे, तर आत्मा हा स्थिर आहे. आणि स्थूल शरीर हे आपल्या डोळ्यांना दिसणारं आहे, पण आत्मा मात्र अदृश्य आहे. तर अशा प्रकारे ह्या दोन्हींमधला आपल्याला फरक सांगता येईल. आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर साधू संतांनी सांगून ठेवले, काय सांगून ठेवले, की जसं गाडी चालवणारा हा गाडी नसतो, त्याप्रमाणे आपला हे शरीर हे आत्मा नाही आहे, तर आत्मा हा वेगळा आतमध्ये आहे आणि शरीर हे वेगळं आहे. आता या जर स्थूल शरीराच्या आपण मर्यादा बघायचं ठरवलं तर याच्या काय काय मर्यादा आहेत, तर आपल्याला या स्थूल शरीराने फक्त बाह्य जगत बघता येतं, बाह्य जगत अनुभवता येतं. आतल्या सूक्ष्म जगताचा अजिबात अनुभव घेता येत नाही किंवा ह्या सूक्ष्म जगताचा आतल्या आणि ह्या शरीराचा काही संबंध पोचत नाही. फॉर एक्झाम्पल, आपले जे विचार असतात, जे भावना असतात आपल्या, त्या या स्थूल शरीरामध्ये निर्माण होत नाहीत, तर त्या आतमध्ये निर्माण होतात. तर आता म्हणजे थोडक्यात काय, की आपल्याला स्थूल शरीराने सूक्ष्म भावना किंवा सूक्ष्म गोष्टी आतल्या समजू शकत नाहीत. आणि आत्म्याला थेट अनुभव ह्या शरीराने घेता येत नाही, डायरेक्ट अनुभव घेता येत नाही. आता याचं स्थूल शरीराचं जर साधनेतलं महत्त्व बघितलं, जर शरीर हे आपलं निरोगी असेल, चांगलं असेल, आरोग्यपूर्ण असेल, तर आपण साधना खोलवर करू शकतो, चांगली करू शकतो आणि त्याचा अध्यात्मामध्ये खूपच चांगला उपयोग होतो. मग हे जर शरीर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर काय केलं पाहिजे? वेगवेगळी योगासनं केली पाहिजेत, प्राणायाम केलं पाहिजे, चौरस आहार घेतला पाहिजे. आणि थोडक्यात आपल्या मराठीमध्ये एक गाण्याच्या 2 ओळी मला याच्यावरून आठवतात. काय? देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. म्हणजे काय, हे जे बाहेरचं आउटर लेअर आहे हे आपल्या आतल्या आत्म्याचं हे बाहेरचं म्हणजे मंदिरासारखं आहे. आणि हे मंदिर आपण स्वच्छ ठेवणं, चांगलं ठेवणं, निरोगी ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. थोडक्यात शेवटी आपण कोणत्या निष्कर्षापर्यंत येऊन पोचतो, तर स्थूल शरीर हे आत्म्याचं बाह्य आवरण आहे, ते नाशवंत आहे, ते कर्मासाठी साधन आहे, भोगण्यासाठी साधन आहे, नाशवान आहे. आणि थोडक्यात हे शरीर म्हणजे आपण जगामध्ये शरीराला मी म्हणतो, पण वास्तवामध्ये मी म्हणजे शरीर नव्हे, तर मी हा आपला आत्मा आहे. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. माझा व्हिडिओ जर आवडला असेल आपल्याला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.